पूर्ण किचाड करून ठेवलेले. यार छोटं बाळ असेल ना घरामध्ये तर आपण आपल्या मनातही जरी असलं कितीही क्लीन आणि छान ठेवतो म्हटलं आणि ठेवलंय तरी ते परत जसं तसं होणारच. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, आता सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे. कामं वगैरे म्हणजे सकाळीच झाले होते आज, कारण की आज नळ आला होता. तर मग आज सकाळीच उठणं झालं होतं आणि तर मग म्हटलं सगळे कामं लवकर झाले आणि प्रिशाचं झोपायचं सुद्धा वेळ व्हायचाच आहे. तर आत्ता वाजलेले आहे 12:15. ती 2 वाजता झोपते, म्हणजे 1:30-2 वाजता झोपते ती. आणि लवकर झोपवलं ना तर ती लवकर उठते. त्याच्यामुळे मग म्हटलं थोडं एक्स्ट्राचे कामं, जसं की आमची बेडरूम आहे तर तुम्हाला दिसत असेल बेडशीट वगैरे काढून आहे. तर तेच मला थोडं आवरून घ्यायचं आहे आज ना. बेडरूम पूर्ण छान असतं, रोज तर क्लीन करतच असते, पण आज थोडं बेडरूममधलं जे काही कम्प्युटरचा टेबल वगैरे आहे आणि इकडचे जे कप्पे वगैरे आहेत ते मला पूर्णपैकी मस्त पुसून घ्यायचं आहे आणि बेडसुद्धा पुसून घ्यायचं आहे. थोडं डीप क्लीन करून घ्यायचं आहे ही बेडरूम. तर आणि हे आत्ता नवीनच ना खिडकी लावली, विंडो लावला होता, तर ते सुद्धा ना पुसून घ्यायचं आहे. याला ना पुसतच राहावं लागते, कारण की जर पुसला नाही ना तर धूळ धूळ दिसते. तर मी तुम्हाला दाखवते सुद्धा. आणि तुम्ही बघले पण असाल की मी तुम्हाला एका छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवली, शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली की विंडो तुटली होती तर दुसरी लावली, ते सुद्धा पुसून घ्यायचं आहे. तर चला मग आधी बेडरूम वगैरे क्लीन करू. त्याच्या आधी ना मला थोडे केस वगैरे आवरून घ्यायचे आहे. मी सकाळी आंघोळ वगैरे केली आणि केस धुतले होते आज, तर तसेच मी बांधून आहे. तर केस आधी विंचरून घेते आणि मग नंतर ना क्लीन करून घेऊया. तर त्याच्या आधी प्रिशाने हा आंबा आहे ना खायला मागितला होता, तर तिला ना आता आंबा खायचा नाही आहे. तर तसंच ठेवली. मग हे आंबा मी खाऊन घेते. आणि एवढा छान आंबा आहे ना, खूप मस्त आहे. म्हणजे हे माचवून खायचे आंबे ना खूपच छान लागते. तर मस्तपैकी आंबा एन्जॉय करते. वरचा ते मला पडदा वगैरे दिसत असेल ते सुद्धा धुवायचं आहे, पण माझं तिथे हात पुरत नाही. त्याच्यामुळे मग मी ते काही काढणार नाही. यांनी जेव्हा घरी राहील तेव्हा त्यांना काढून मागते मी. तर चला मग मस्तपैकी मी आंबा खाते आणि मग बोलते तुम्हाला एक सांगू का? जे आंबा असते ना, आंब्याची हे बघा ही टोळी आहे आणि आंब्याचे जे वरचं साल असते ना ते मला खायला आवडते. तर ते आंब्याचे जे वरची साल असते ना तर ते मला खायला ना खूपच आवडते आणि ते मी खाते सुद्धा. तर तुम्हाला कोणाकोणाला आंब्याची जे वरचं कवर असते ते खायला आवडते? मला तर खूपच आवडते, कारण की काय माहिती पण आवडते. मी खाते आणि यांच्यासमोर जर खाल्लं ना तर यांनी हसते आणि काही काही म्हणते, म्हणून मग मी खात नाही. पण मला आवडते, खूप मस्त लागते. तुम्हाला आवडते का? नक्की कमेंट करून सांगा मला. तर सर्व काही व्यवस्थितच होऊन आहे आज. मस्तपैकी सगळे कामं आवरून झालेले आहे माझे. जसं की बघा मला हसू येत आहे. वॉटरमेलन टरबूज असते, टरबूजाचं जे कवर आहे ते सुद्धा ना खाते कोणी कोणी. आम्ही लहानपणी खात होतो. आणि आंब्याचं तर मी आत्ताही खातो, टरबूजाचं नाही खात, पण आंब्याचं जे कवर असते ना ते खाते मी. तर मस्त लागते. तुम्हाला तुम्ही पण खाता का? मला नक्कीच कमेंट करून. मी ना तुम्हाला दाखवते हे जे बेडवरचे जे बेडशीट वगैरे आहे ते सगळं काढून ठेवलेलं आहे आणि आता हे ना पुसून घ्यायचं आहे मला. तिकडे तुम्हाला दिसत असेल पिलो वगैरे, आणि खिडकीसुद्धा ओपन केलेली आहे. आणि मेन म्हणजे मला इथलं साफ करून घ्यायचं आहे यार, खूप दिवसापासून म्हणजे मी केलंच नव्हतं, पुसलंच नव्हतं त्याच्यामुळे. आणि हे यांची कामं आहे बघा. इथे कम्प्युटर आहे, याच्या मागे लॅपटॉप ठेवून देते, कसेही ठेवून देते. आणि मग मला मी कुठे सामान ठेवलं ना त्यांचं, तर सामान ठेवलं तर मला म्हणते की हे इकडे का बरं ठेवली, ते तिकडे का बरं ठेवली. मग त्याच्यामुळे मी तिथेच ठेवते, मग नको वाटायला. तर ही यांची पाठी आहे. आधी आता यांचं प्रमोशन झालेलं आहे, तर ही पाठी इकडे घरी आणून ठेवलेली आहे. एक आठवण म्हणून नाही का, अशा ठेवते कोणी कोणी, मीच ठेवलेलं आहे ते. तर चला मग
हे सगळं काही व्यवस्थित आहे. आधी हे पुसून घ्यायचं आहे इकडचे जे आहे ते. तर मी ना इथे एकदम असं जास्त काही सामान ठेवलेलं नाही आहे. काही ठेवलं ना तर प्रिशानं पूर्ण धिंगाणा करून टाकते, म्हणजे ठेवतच नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे मी असं मोकळंच ठेवलेलं आहे. आणि मला सुद्धा मोकळंच ठेवायला आवडते. क्या तुम्हाला ना माझी बेडरूम ना अशी साधी सिंपलच दिसत असेल तर मला ना असं साधंच ठेवायला आवडते. अगोदर ना मी ठेवायची म्हणजे असं खूप काही, पण जशी प्रिशा झाली ना वो आजी से बात कर रही, आजी का फोन आया था, आजी बुला नहीं रहे, उनकी टीवी का प्रॉब्लम था ना इसलिए बात कर रही थी आजी. तर मला म्हणायचं होतं की इथे जास्त काही ठेवायला आवडत नाही. प्रिशा पूर्ण धिंगाणा करून ठेवते, त्याच्यामुळे मी इथे जास्त काही सामान ठेवत नाही. आजी से बात कर रही थी बेटा. आता ना उन्हाळा संपलेलाच आहे. जेव्हा एक पाऊस पडेल ना तेव्हा पूर्ण ना क्लिनिंग करून घ्यावं लागेल, कारण की उन्हाळ्यामध्ये कितीही क्लीन करा धूळ येतेच. आणि मग त्याच्यापेक्षा मी एक पाऊस पडू देतो आणि मग सगळं पुसपास करून घेतो. जसं की आता हे असं पुसणं वगैरे आहे, तर कारण की मग पावसाळा लागला की मग धूळ वगैरे एवढं येत नाही. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही कितीही क्लिनिंग करा तुम्हाला धूळ दिसेलच. खिडक्या वगैरे एक पाऊस पडू द्यायचा आणि मग नंतर ना क्लीन करून घेते मी. तर हे ना यांचं प्रिशाच्या डॅडीचं सन्मानपत्र आहे. यांनी 10वी मध्ये 10th मध्ये आय थिंक मॅथ्समध्ये फर्स्ट आले होते. यांचा फोटो. अरे तेरे डॅडी को परेशान नहीं कर रही हूँ मैं. यांनी मॅथमध्ये सगळ्यात जास्त मार्क होते, 150 पैकी 150 होते. तर त्याचंच हे आहे. आणि यांचा फोटोज वगैरे लागला होता म्हणते आणि पेपरमध्ये सुद्धा आला. तर त्याचंच मग हे सगळं काही सांभाळून ठेवलेलं आहे, म्हणजे प्रिशाला दाखवलं का मी येईल. आणि प्रिशा म्हणते की तिच्या डॅडीचं नावही घेतलं ना तर प्रिशा म्हणत आहे की मेरे डॅडी को क्यों परेशान कर रही हूँ, मैं तेरे डॅडी को परेशान नहीं कर रही हूँ. ये जो है ना ये तेरे डैडी स्कूल में मैथ में मार्क्स लाए थे. हाँ 150 पैकी 150 मार्क्स थे डैडी को. हाँ वो उसका प्राइज है. मेरा बूट. हाँ मेरे बूट का मास. हाँ मास बूट का मास नहीं है. करून 1 मिनिट होत नाही. ठेवताच आमच्या प्रिशाचा धिंगाणा चालू झालेला आहे. मग कितीही साफ करा आणि काही करा ते जशान तसंच ठेवते. हां करू. तर अशा प्रकारे ही बेडरूम आहे ना, बेड वगैरे व्यवस्थित ठेवून घेतला. आता जो कम्प्युटर टेबल आहे तो आवरून घ्यायचा आहे, तर तुम्हाला दाखवते त्याच्या आधी. आणि ही खिडकी सुद्धा पुसायची आहे. डीप क्लीन आणि छान अशी व्यवस्थित नीटनेटकी करून झालेली आहे. जे की हे असं रोजच असते, पण आज ना सगळं काही मस्त पुसपास करून घेतलेलं आहे. ओके, तर पुसपास हे 8 दिवसातून 10 दिवसातून करत असते.
पण आज थोडं डीप क्लीन करून घेतलेलं आहे, जसं की कम्प्युटर टेबल आणि विंडो आणि हे रॉड, तसं AC वगैरे पुसायचं होतं पण माझा हात काही पुरत नाही, त्याच्यामुळे मग मी नाही हे केलेलं आहे. तर मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते माझ्या बेडरूमचा. तर इथे मी दाखवते तुम्हाला माझ्या बेडरूमचा पूर्ण असं क्लीन, खालचं झाडून व्हायचंच आहे, फक्त हे क्लीन करून घेतलेलं आहे, मस्तपैकी पुसून वगैरे घेतलेलं आहे हे इथलं. आणि प्रिशात इथे पूर्ण किचड काचड करून ठेवलेली. यार छोटं बाळ असेल ना घरामध्ये तर आपण आपल्या मनातही जरी असलं कितीही क्लीन आणि छान ठेवतो म्हटलं, आणि ठेवलंय तरी ते परत जसं तसं होणारच. तर बघा सगळं काही व्यवस्थित मी मस्त नीटनेटकं ठेवून घेतलेलं आहे. आणि हे बघा हे कम्प्युटर टेबलसुद्धा व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आणि इथे ही माझी कॅमेऱ्याची बॅग आहे आणि हे त्यांचं लॅपटॉप आहे. आणि हे सगळं मी कम्प्युटरच्या टेबलवरच ठेवलेलं आहे, कारण की सगळं काही दिसायला पाहिजे पटकन. आणि इवन ही विंडोसुद्धा मी मस्तपैकी ना पुसून घेतलेली आहे, तर छान दिसत आहे. बाहेरचं दाखवते, बाहेर तर ऊन खूपच जास्त आहे. तर बघा खूप जास्त ऊन आहे. आम्ही ना इथे नेटसुद्धा लावून घेतलेली आहे, दाखवते नेट. तर अशा प्रकारे मस्तपैकी मी क्लीन करून घेतलेला आहे आणि झाडून घ्यायचं आहे आता. तसं सोबतच मी सगळे घरं वगैरे ना झाडून घेते. तर हे चार्ट ठेवलेलं आहे, कारण की प्रिशा झोपताना वगैरे तिला विचारत असते मी. तर असं काहीसं लुक आहे माझ्या बेडरूमचं. आमची बेडरूम जास्त काही एकदम म्हणजे एकदम स्टँडर्ड नाही आहे, सिम्पल आहे. आणि असं एकदम साधी सिम्पल आहे, जसं की आम्हाला आवडते तसं. तर हे बघा, आणि प्रिशाचा धिंगाणा चालूच असतो नेहमी. तर इथे बघा फ्रेंड्स, मी सगळं काही व्यवस्थित करून घेतलेले आहे. आणि इथे माझं आता झाडून वगैरे व्हायचं आहे घरं वगैरे. तर बघा 1 वाजलेला आहे काम करता करता, आणि आता प्रिशाची झोपायची वेळसुद्धा झालेली आहे. तर तुम्हाला नाही तर बघा इथे मी केस वगैरे करते म्हटले, आणि नंतर ना छान अशी हे व्यवस्थित म्हटलं, हे आधी व्यवस्थित करून घ्या म्हटलं सगळं, आणि मग नंतरच रिलॅक्समध्ये सगळं काही केस वगैरे करायचं आहे मला. आता ना मी मस्त फ्रेश होते, थोडी हातपाय वगैरे धुवून घेते, आणि मग नंतर केस वगैरे करते, प्रिशाला झोपू घालते. तर चला मग हा व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा बघा मग फ्रेंड्स, आजचा हा माझ्या बेडरूमचा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडला असेल. आणि माझी क्लिनिंग कशी वाटली, सिम्पल साधी सिम्पल, जास्त काही बचबच वगैरे नाही आवडत मला. जेवढं सिम्पल आणि जेवढं मोकळं असेल तेवढं छान वाटते. तर बघा मग अशी होती ही क्लिनिंग माझ्या बेडरूमची. तर तुम्हाला आवडली का मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा फ्रेंड्स, जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल किंवा चॅनलवरती पहिल्यांदा जर तुम्ही पहिल्यांदा असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. भेटूया परत, बाय. ऑडिओ जंगल.